योगामुळे काय फायदा होतो? योगाभ्यास केल्यामुळे कुठे वजन कमी होत असतं का? कशाला योगा करायचा? असे प्रश्न करणारे अनेक जण असतात. त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, माझ्याकडे योग वर्गाला येणाऱ्या ज्या योग साधिका आहेत त्यांना योगाभ्यास केल्यामुळे काय फायदा झाला, त्यांच्या आरोग्याच्या कोणत्या तक्रारी दूर झाल्यात हे आपण ऐकणार आहोत त्यांच्याच शब्दामध्ये. चला तर मग ऐकूया योगाभ्यासामुळे काय फायदे होतात ते. नमस्कार, मी अर्चना गोंडर. गेल्या 1 वर्षापासून मी अपर्णाताई जिरवणकर ह्यांच्यासोबत योगाभ्यास करत आहे. योगाचे सर्वसामान्य फायदे तसे मला माहिती होते, पण ते आत्मसात करण्याचा योग डॉक्टर अपर्णाताईंसोबत जुळून आला. मला माझ्या वैयक्तिक जीवनात व सर्वसामान्य आरोग्याची निगा राखण्यात या योगा क्लासचा खूप फायदा झाला. जसे की मी सांगू इच्छिते, मला गुडघेदुखीचा प्रचंड त्रास होता, पण योगाभ्यासामुळे हा त्रास बराच अंशी कमी झाला आणि आता मी बराच वेळ मांडी घालून बसू शकते, तसेच वज्रासनही करू शकते आणि नियमित व्यायामाची सवयही लागली आणि त्यामुळे जीवनात उत्साह आणि आनंदही वाढला. तसेच वजन, स्थूलता आणि आळस हेही बऱ्याच अंशी कमी झाले व नियंत्रणात आले. काम करण्याची क्षमताही खूप पटीने वाढली. हे सर्व डॉक्टर अपर्णाताईंच्या योगा क्लासमुळे आणि ताईंचे साधे, सरळ आणि सोपे मार्गदर्शन ह्याच्यामुळे शक्य झाले. त्यांचे मार्गदर्शन खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मी अनिता गायकवाड. मला बऱ्याच वर्षापासून टाचदुखीचा त्रास होता. त्यानंतर मानदुखी सुरू झाली व थोडे कंबर पण दुखायचे. नंतर मी डॉक्टर अपर्णा जिरवणकर मॅडमचा योगा क्लास जॉईन केला. मला महिनाभरातच चांगला फरक जाणवू लागला. मला उठता बसता टाच टेकवून चालता यायला लागले. तसेच सूर्यनमस्काराच्या वेळेला सुद्धा माझी पूर्ण टाच टेकायला लागली. नंतर मला कंबरदुखी, मानदुखी सुद्धा कमी प्रमाणात झाली. माझी मानदुखीची गोळी बंद झाली. त्यानंतर आधी मला थोडा गॅसेसचा त्रास होता, तर डॉक्टर अपर्णा जिरवणकर मॅडमने मला डाएट प्लॅन दिला. त्यामुळे मला नंतर माझा गॅसेसचा त्रास कमी झाला आणि आता मला काम करण्यासाठी उत्साह वाटतो. तसंच मला आता तंदुरुस्त असल्यासारखे पण जाणवते. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका. पुनश्च धन्यवाद.